आपल्याला बघा 5,000ची फाईन मारली आहे. साईराम फ्रेंड, तर आपण आलेलो आता गाडीवरती जायला. आणि हे बघा आपले डॉगेश भाई आणि हे बाबू शेठ त्यांचा मालिक. डॉगेश भाई सगळ्यांना इंजेक्शन दिला आहे आज महानगरपालिकेने. हे तर एकदम सिल्वर घालून फिरतो, कळतोय पण. विठ्ठल मंदिरलाच गाडी खाली झालेली फ्रेंड. मग उसाचा रस होता, तो विचार केला एक ग्लास उसाचा रस पिऊन घेऊ. मी पण या. आणि ही आपली सेटानी गाडी घेऊन आता चाललोय मी गॅस भरायला. गॅस नाही गाडी पंपला. आणि हे बघा डायरेक्ट नोजल आहे. बघू कितीचा बसतो गॅस आपल्या गाडीत आता. बस 288. या भाईनी गाडी बघा काय रावस बनवलेली आहे. एक नंबर डिझाईन बनवली आहे गाडीची. सनरूफ सरळ सीट पे खडा हो जा. तरी तेवढ्यात भेटलेले नाईक पडायला आपले 4 चिल्लर पार्टी. जेवण वगैरे गाडी देऊन बसलेलो. तेवढ्यात अविनाश भाईनी फोन केला आपल्याला, त्याला जायचं आहे नायगावला. मग चला आता जाऊ आपण नायगावला. बघू शकता तुम्ही, सिंगलच रोड आहे पण मस्त आहे. सोडलेला त्यांना फ्रेंड्स. आणि तुम्ही बघू शकता रोड काय सुंदर दिसतोय. आजूबाजूला मस्त झाड आहे. आणि इकडे साईडला आपली लावली आहे पण सेटानी फ्रेंड. आणि एक छोटासा आपण रस्त्याचा व्हिडिओ काढलेला. त्याच्यानंतर मग सरळ आलो मी वसई वाट्याला. आणि एका रिक्षावाल्याला बघा 5,000ची फाईन मारली आहे. तर मग रिक्षा चालवणं पण काय सोपा नाही आहे. अशी फाईन खात राहायला लागते. बघू शकता तुम्ही, पूर्ण 5,000 आहे ते बघा. 5,700 आहे. आज वालीवला क्राऊड बघा फ्रेंड. हे बघा पूर्ण टीमच आहे. हे बघा फ्रेंड, वसंतनगरीची ट्रॉफिक काल जायला होती स्टेशनला. आणि या स्टेशनवरून वसई वाट्याला जायला आहे. काय करायचं काय समजत नाही, कंटाळला त्या ट्रॉफिकला. तर पोचलेलो फ्रेंड मी घरी. आणि तुम्हाला मी दाखवलं बघा की रिक्षावाल्याला 5,700ची फाईन मारली आहे. मग विचार करा त्याच्या मनाला किती वाईट वाटत असेल. 5,700 तेवढी कमाई पण नाही दिवसाची, वाचत पण नाही तेवढे. दिवसाला काय हप्त्याला पण वाचत नसतील 5,700 रुपये. तरी सुद्धा त्याला 5,700ची फाईन मारली आहे. आणि आज पण ट्रॉफिक तेवढीच होती. मग चला जाऊ द्या, काय नाही, रोजचाच झाला आहे ते, सवय झाली आता. माझा ब्लॉग इकडे एंड करतो. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. चला मग साईराम.